प्रत्येक गाणं तुमच्यासाठी खूप स्पेशल आहे. म्हणजे जेवढे तुम्ही गाणी केलेत, आयुष्यावर बोलू काही असेल, दमलेल्या बाबाची कहाणी असेल. हे गाणं किती तुमच्यासाठी किंवा किती जवळचं आहे आणि काय वेगळं आहे याच्याबद्दल? अनेक अर्थाने स्पेशल आहे. एक तर स्वानंदची माझी फार जुनी मैत्री आहे आणि काही लोकांशी आपण सारखं भेटतो असं नाही, पण एक ट्युनिंग फ्रिक्वेन्सी इतकी जुळलेली असते, की कधीही भेटलं तरी तीच मजा येते. तशी आमची मैत्री आहे. त्यामुळे त्याचं गाणं 2011 मध्ये आम्ही लंडनमध्ये रस्त्यावर एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. तिथे आम्ही गाणं अर्धवट केलं आणि ते तसंच राहिलं होतं. इतकं म्हणजे त्याला 13 वर्ष झाली. पण गाणं होण्याचा, पूर्ण गाणं होऊन रेकॉर्ड होण्याचा योग आत्ता आला, पहिलं गाणं. सो तो तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मी जसं म्हटलं शुभंकरचं पहिलं एक मेल सिंगर आपण म्हणूया, मोठं झाल्यानंतरचं पहिलं हिंदी सोलो गाणं आहे. ते एक महत्त्वाचं आहे आणि विषय खूप गोड आहे. त्यामुळे शरयू दातेजीनी ती पण लहान असतानापासून माझी अनेक गाणी गायलीत किंवा तिला आपण ऐकतोय सगळे. तर ड्युएट आहे, पण एका व्यक्तीचा म्हणजे फिमेल फक्त एकच शब्द आहे. असं एक वेगळं गाणं करता आलं. त्यामुळे अनेक अर्थाने स्पेशल आहे आणि त्याची म्हणजे सगळ्याच गाण्यांची म्युझिक डायरेक्टर वाट बघतो रिलीज होण्याची. पण याची मी खूप जास्त वाट बघतो या सगळ्या कारणांसाठी, की हे गाणं नक्की, नक्की, नक्की प्रत्येकाला आवडेल आणि प्रत्येकाला असं वाटेल, की याच्यावर एक रील करून पाहावं किंवा स्वतःचा चेहरा बघावा या गाण्यात कसा दिसतो. कारण तुम जाओ मत रहो हे प्रत्येकजण घरी म्हणतो. बाहेर पडणाऱ्या माणसाला, की नको ना आजच्या दिवस नको ना जाऊ, जायलाच पाहिजे का आज कामावर? इथपासून आपली सुरुवात होते किंवा आपण मित्र गप्पा मारत बसलोय. एक मित्र म्हणतो चल रे घरी जायला पाहिजे. आपण म्हणतो थांब ना रे, तुम जाओ मत रहो. आज आपण रात्रभर गाऊया, गप्पा मारूया. तर हे जे थांबवणं आहे आपल्या लाडक्या व्यक्तीला त्याचं गाणं आहे. मुळात मी संगीतकार म्हणून कविता वाचतो असं नाही. मला कविता आवडतात म्हणून पण मी खूप कविता वाचतो आणि माझे जे आवडते कवी आहेत मराठीतले, हिंदीतले, आता शुभंकरमुळे इंग्लिशही मी खूप वाचायला लागलो आहे. तर स्वानंद किरकिरे त्याच्यातले एक असे कवी आहेत, की ज्यांच्या गाण्यातले असोत, नुसतं त्यांनी कुठेही पोस्ट केलेलं असो, त्या ओळी वाचून आपल्याला खूप काहीतरी एक आपण म्हणतो ना इथे मजा आली. अशी ती मजा येते त्याची कल्पनाशक्ती किंवा तो ज्या पद्धतीने मांडतो. त्याच्यातनं हे गाणं खरं तर झालं. शुभंकरनी लहानपणीपासून खूप गाणी गायलीत माझी. आता एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होतं आई ते अजूनही खूप सुपरहिट गाणं आहे. पण आता एक मेल सिंगर म्हणून त्याचं पहिलं गाणं कसं यावं असं जेव्हा मी एक एक वडील म्हणून आणि एक संगीतकार म्हणून मी स्वप्न बघत होतो, की याचं पहिलं गाणं कसं यावं, ती कविता कशी असावी, त्याचा साऊंड कसा असावा, त्याच्या वयाची कविता त्याला कुठून मिळेल. तर या स्वानंदच्या कवितेने ते सगळे प्रश्न मध्ये सोडवले, की त्याला उत्तम कविता गायला मिळाली पाहिजे, त्याच्या वयाची कविता गायला मिळाली पाहिजे आणि त्याची सुरुवात अशी व्हावी, की त्याला अभिमान वाटेल कायम, की आपण पहिली कविता इतकी चांगली, एका चांगल्या कवीची चांगली कविता आपल्या वडिलांनी आपल्यासाठी कॉम्पोज करून आपल्याला दिली. तर माझ्याकडनंही त्याला असं म्हणूया, की त्यांनी आत्तापर्यंत लहानपणापासून जे जे चांगलं काम केलं त्याच्यासाठी एक बक्षीस कौतुकाची थाप म्हणजे हे गाणं आहे.